विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचे कोमेजलेले चेहरे बघू वाटत नाहीये. तुमचा तणाव दिसतोय मला इथं आणि का हा तणाव निर्माण झालाय? काय याचं कारण आहे? सगळं मी डिस्कस करणार आहे. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि याचं कारण मी जे सांगतोय तुम्हाला जर पटलं तरच व्हिडिओला लाईक करा. प्रॉब्लेम काय आहे तुमचा सांगू का? की या स्टेजला तुमचा इश्यू कुठं होतोय? तुम्हाला असे काही क्वेश्चन दिसतायत. समजा मी तुम्हाला सांगतो 21 अपेक्षित दी बेस्ट पुस्तक आहे. पण त्यात डेफिनिशनच्या सेक्शनमध्ये अशा खूप डेफिनिशन आहेत, की ज्या एक्झाममध्ये येणार नाहीयेत. पण त्यांनी दिलेत आणि तुम्ही केले नाहीत. मग असे प्रश्न बघून तुम्हाला वाटतंय, की आपलं हे राहिलंय आणि तुमचं मन काय म्हणतंय माहितीये का? हेच आलं तर? हाच प्रश्न आला तर? मग ह्यानं भीती निर्माण होते. पटलं तुम्हाला? पटलं का माझं म्हणणं तुम्हाला पटलं तर लाईक करा ना व्हिडिओला. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पी-वाय-क्यूच रिपीट होतात, पण पी-वाय-क्यू करण्याची एक पद्धत असते. भले त्या सीईटीतल्या पी-वाय-क्यूज असतील, नाहीतर बोर्डची पी-वाय-क्यू असू दे. गेल्या वर्षी 2025 ला पहिलीच एमसीक्यू होती, की जेव्हा 2 सिस्टम एकमेकावर थर्मल इक्विलिब्रियम असतात किंवा 2 सिस्टम तिसऱ्याबरोबर थर्मल इक्विलिब्रियम असतात, तेव्हा त्या एकमेकांशी पण थर्मल इक्विलिब्रियम असतात. हा कोणता लॉ आहे असं पहिला विचारलं होतं. मेथड काय पी-वाय-क्यूची? स्टेटमेंट दिलंय आणि लॉ विचारलाय. मग सगळ्याच लॉची काय स्टेटमेंट देणार आहेत का? नाही. इथं काय होऊ शकतं? म्हणजे स्टेटमेंट लिहा म्हणून प्रश्न येऊ शकतो किंवा याच्यावर बेस्ड असेल तर न्यूमेरिकल येऊ शकतं. म्हणजे तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. स्टोक्स लॉ, ठीक आहे. स्टोक्स लॉ न्यूमेरिकल पण येऊ शकतं, स्टेटमेंट येऊ शकतं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पी-वाय-क्यू आहे. पण तुम्ही नुसतं स्टेटमेंट नाही करायचं. विस्कॉसिटीचं युनिट आलं पाहिजे. विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं तुम्हाला ना त्याचे डायमेन्शन्स आले पाहिजेत. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनिशन, फॉर्म्युला सगळं आलं पाहिजे. न्यूमेरिकल पण आले पाहिजेत. अरे जेव्हा तुम्ही लॉचं स्टेटमेंट करणार आहे, फॉर्म्युला तुम्हाला जमणार आहे, मग न्यूमेरिकल का ठेवायचं? ठेवायचं नाहीये. पण मेन मुद्द्यावर येऊया. मेन मुद्द्यावर येऊया. स्ट्रेस आणि भीती, तणाव याचं रिझन आहे. कुणाला विचारत बसू नका त्याचा किती अभ्यास झालाय ते. काही गरज नाहीये स्वतःपुरतं बघा. तुमचं किती झालंय तेवढं करा. आणि या शेवटच्या स्टेजला तुम्ही जेवढं केलंय तेवढंच रिवाईज करायचं. एखादा टॉपिक राहिलाय, राहू दे, काही इश्यू नाहीये. पण मी बघितलंय. जास्त करून मुलींमध्ये हा प्रॉब्लेम येतो, की तिनं एवढं केलंय, माझं अजून राहिलंय, होईल का? 80% मुलं तर तुम्हाला माहिती आहे निवांत असतात. काय नाही, काही टेन्शन नसतंय बरं का. ॲक्चुअली आयुष्यात थोडं निवांतच राहिलं पाहिजे. पण निवांत राहून कष्ट केलं पाहिजे हे इम्पोर्टंट आहे. मग आता एक्झाम स्ट्रेस, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. काही गरज नाही टेन्शन घ्यायची. आणि हो, काल एक मुलींचा ग्रुप आहे आमच्या इथं 8-9 मुली एकत्र अभ्यास करतात. मग त्या मला काय म्हणल्या, की "सर आमची टेस्ट पुन्हा घ्या एकदा. आमच्यासाठी प्रॉब्लेमचे पेपर अरेंज करा." मी म्हटलं, "बिलकुल नाही. आता 1 आठवडा उरलाय. आता इंग्लिशचा पेपर पण देऊ नका. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तर पेपर राहू दे." का? तिथं परत तेच. एखादा दुसरा अवघड प्रश्न दिसला, की तुम्ही डिमोटिव्हेट व्हाल आणि पण ही वेळच नाहीये पेपर द्यायची. ही वेळच नाहीये पेपर द्यायची. त्यामुळे ते डोक्यातून काढून टाका. बरं, या लेव्हलपर्यंत पोहोचायचंच नाहीये आपल्याला. अरे तुम्ही जर मला फॉलो करत असाल, मी सांगेल ते तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊच शकत नाहीये, जाऊच शकत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, काही पालक आहेत ते माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात. त्यामुळे मी जी गोष्ट पुढची सांगणार आहे, ती कदाचित तुमच्यापैकी पण बऱ्याच लोकांना माहीत असेल, की 10वी ला बघा मी तुम्हाला सांगतो, मी अथर्वचा एक्झाम्पल देतोय. तो 10वी ला माझ्याकडे नव्हता. ओके. तो जेव्हा 11वी माझ्याकडे आला, त्याचे वडील माझ्या ओळखीचे होते. त्यांनी मार्क लिस्ट दाखवली आणि सर म्हणले, "बघा सर काय होतंय का?" मी म्हटलं, "पाठवा." 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क आणि सायन्समध्ये फक्त 53 मार्क. खूप कमी आहेत ना? तुम्हाला सगळ्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील. पण 12th मध्ये त्याला मॅथ्समध्ये 94 मिळाले. आणि त्याच्यानंतर सीईटीला 96 पर्सेंटाइल मिळाले. आता मला सांगा 96 कमी नाहीयेत आमच्यासाठी. खूप छान आहेत. कारण 10वी ला 50च होते. सायन्समध्ये 53च होते. मग कारण तो शांत राहिला आणि त्याचं म्हणणं एकच, की "सर सांगा काय करू? मी करतो. तुम्ही सांगा मी ते फिनिश करतो. डाउट आला तर विचार बघा." म्हणजे तुम्हाला डोकं जर शांत ठेवलं, तुम्ही स्ट्रेस स्वतःचा कमी केला, टेन्शन, भीती यातून बाहेर पडला, डिप्रेशन हो, हो. डिप्रेशन तर येणारच नाहीये आपल्याला लक्षात घ्या. येणार नाही. आणि हे आता हँडल करायला तुम्हाला जमलं, तर तुम्ही कसलीही गोष्ट आयुष्यात हँडल करू शकताय. हे शिक्षण नक्की कशासाठी आहे?
यातून काय मिळणार आहे? यात कुठलं स्किल डेव्हलप होतंय? असा प्रश्न मला पण बऱ्याच वेळा पडतो, की आपण मुलांकडून 8वी, 9वी, 10वी च्या बरचसं शिकवतोय, त्यांच्याकडून ते करून घेतोय. पण कोणतं स्किल डेव्हलप होतंय? तर सांगतो, इथं तुम्हाला शिस्त लागते. ओके. एक्झाम नावातच आहे. एक्झाम आहे ती परीक्षा असते आपली. मग ती कशी हँडल करताय तुम्ही? चांगलं स्कोर करण्यासाठी कसे प्रयत्न करताय? अडचणीवर कसं मात करताय? हे शिकतोय आपण इथं. बरोबर आहे. बरं त्याचबरोबर तुम्ही ग्रुप स्टडी करताय. म्हणजे आलं का पुन्हा बरं त्यात मला अपेक्षा आहे लीडरशिप क्वालिटीज म्हणजे तुमच्यावर आणखीन तुमचे मित्र असतील अभ्यासू. काही जण कमी मार्क पडणारी मुले असतील, तर शिकवा ना. मला तर सांगताना अतिशय आनंद होतोय, की 5वी ला मी जतमध्ये होतो. ओके, एस-आर-व्ही-एम हायस्कूलमध्ये 5वी, 6वी, 7वी ला. मला अजून आठवतंय, की युनिट टेस्ट असू दे, सेमेस्टर असू दे, माझ्या घरी 10-12 मुलं अभ्यासाला असायची आणि आम्ही एकत्र अभ्यास करायचो. म्हणजे काही मुलं कच्ची असतील, मी त्यांचे डाउट्स क्लिअर करायचो. माझे मित्र पण होते. मग आम्ही एकत्र अभ्यास करायचो. खेळायचो पण तेवढंच आणि अभ्यास पण करायचो. मेन पॉइंट काय आहे, की तुम्हाला आत्ताच्या पुढच्या काही दिवसात ना तुमची स्ट्रॅटेजी पूर्णपणे चेंज केली पाहिजे. मी भरपूर अभ्यास केलेला आहे. जे झालंय तेच मला रिवाईज करायचं आहे. काही टॉपिक राहिले असतील तर राहू दे, काही फरक पडत नाही. तुम्ही प्रत्येक YouTube चॅनलवर एक गोष्ट बघितली असेल. कोणती? प्रत्येक YouTube चॅनल तुम्ही एक गोष्ट बघितली, की काही ठराविक टॉपिक करून जावा, तरी तुम्ही 90% पेपर अटेम्प्ट करू शकताय. तर माझी ती स्ट्रॅटेजी नाहीये. माझं तसं नाहीये. मी तुम्हाला आता 2 मिनिटात स्ट्रॅटेजी सांगतो. पण त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारतो, जे नेहमी विचारतो. WhatsApp ग्रुप जॉइन आमचे 3, 4, 5 WhatsApp ग्रुप फुल झाले, पण आम्ही नवीन एक पुन्हा काल केलंय. जॉइन व्हा. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन हे केलंच पाहिजे जॉइन. डाउनलोड केलंच पाहिजे. भरपूर त्याच्यावर मी फ्री व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत गेल्या एका आठवड्यात. मग ते कंप्लीट करा. आता मी तुम्हाला सांगतो, फायनली मी तुम्हाला माझी 2 मिनिटात स्ट्रॅटेजी सांगतो. तुम्हाला जे करायचंय ते 100% करायचंय. सगळे क्वेशन्स करायचे आहेत. तेही पी-वाय-क्यूज करायचे आहेत, बाकी काही नाही. या 100% मध्ये काय येणार आहे? पहिला पॉइंट येणार आहे डेफिनेशन्स. अरे सगळ्या आयसोमॉर्फिझम पासून ग्रीन केमिस्ट्री मधल्या सगळ्या डेफिनेशन. ओके. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया पासून ते पाक लॉजिक गेट पर्यंत. पी-वाय-क्यूच करा. पी-वाय-क्यू करा. आणि डेफिनिशन म्हणलं की थर्मोला सोडायचं नाही हां. थर्मोतच ढिगाण डेफिनेशन आहेत. केमिस्ट्रीमध्ये सोल्युशनमध्ये ढिगाण डेफिनेशन्स आहेत. आणि डेफिनेशन्स कुठलाही पेपर काढा ना बोर्डचा 10-15 मार्कला डेफिनेशन आहेत. बरं डेफिनेशन करत असताना, कुठलीही डेफिनेशन करत असताना बाळांनो, युनिट डायमेन्शन्स पण करा. लगेच त्या डेफिनिशनच्या बाजूला पुस्तकात एखादा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे का? तोही बघा. ओके. थेरम करताय तुम्ही. त्याच्या जवळच कुठलं एखादं न्यूमेरिकल सॉल्व्ड आहे ती तर कराच. सॉल्व्ड प्रॉब्लेमवर जास्त फोकस ठेवायचं लक्षात घ्या. जे करायचं ते 100% करायचंय. मग डेफिनिशन एक बी ठेवायची नाही. त्याच्यानंतर डेफिनिशन झालं की नेहमी डिस्टिंग्विश प्रश्न करायचा कारण डेफिनिशनचा वापर करूनच डिस्टिंग्विश जमतं आपल्याला. त्याच्यानंतर लॉज करायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेन द टर्म, व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे व्हॉट इस व्होल्टेज रेग्युलेशन डेफिनिशनचाच पार्ट आहे तो. ते करायचंय. त्याच्यानंतर डायग्राम. डायग्राम ह्या टिपिकल टॉपिक मधल्या असतात. केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये ठरलेले 10-12 डायग्राम आहेत लक्षात घ्या. बरं. हे असं करायचं आहे. मग तुमचा तणाव कमी होईल आणि तणाव कशाला आलाय? तणाव इथनं पुढे घ्यायचाच नाहीये. पण प्लॅन पाहिजे ना प्लॅन. आणि एकच प्लॅन आहे. तुम्ही कुणाचाही व्हिडिओ लेक्चर बघा, कुठलाही सोर्स वापरा तुम्ही, कुठलंही पुस्तक जरी वापरलं, तर एक क्वेशन जमला, की लगेच त्या टाइपचे क्वेशन सापडतात का बघायचं. का माहितीये का? मग ती कन्सेप्टच क्लिअर होते. तुमचा प्रॉब्लेम काय होतो, की तुम्ही नुसती उतरायची कामं केलीत वर्षभर. बऱ्याच मुलांना मी माझ्या ऑफलाईनच्या एक्झाम्पलवरून सांगतोय. हां, सर आता होमवर्क चेक करणार आहेत. व्हिडिओ लेक्चर काल अपलोड केलंय. उद्या सर विचारतात. लिहून काढणे नुसतं. नाही, मग ते चुकलंय. जाऊ दे, अजून वेळ गेलेली नाहीये. अजून वेळ आहे. तुम्ही ते करू शकता हे लक्षात घ्या. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला अतिशय पॉइंट इम्पोर्टंट होता. तणाव घेऊ नका. रिझल्ट आपला चांगलाच लागणार आहे. रिझल्ट खूपच चांगला लागणार आहे. काळजी करायची नाही बरं का. खरोखर मी तुम्हाला सांगतोय ना, 70 पैकी 20 मार्काचा अटेम्प्ट करून आलाय, दी बेस्ट. ओके. 25 मार्क पडतील असं वाटतंय गॅरंटीनं और लयच भारी. 40 मार्क पडणारच आहेत. टॉपर आहे तू. हे लक्षात घ्या. टॉपर आहे तू. 40 मार्क जर 70 पैकी पडत असतील शाळेचे, कॉलेजचे 30 मार्क म्हणजे 100 पैकी 70 मार्क झाले फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये खूप झाले मार्क हे. 35च्या खाली येऊ नको एवढं महत्वाचं आणि काही झालं तर तू येणार नाही 35च्या खाली. ग्रेस मार्क हे ते करून कोणी फेल होणारच नाहीये. आता जर काही लिहिलंच नाही, प्रॅक्टिकल एक्झामच दिली नाही, तर मग कसं आहे काही जादू होणार आहे का पास होण्यासाठी? नाही होणार. पण तेवढ्या लेव्हलला आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला पुढचा विचार करायचा लक्षात घ्या. मग आजपासून ठरवा, की आयुष्यात परत कधी स्ट्रेस, तणाव असल्या गोष्टी मनात आणणार नाही. ओके. ऑल द बेस्ट.